बारामती लोकसभा मतदारसंघामधली लढत दिवसेंदिवस रंगत चालली आहे. नणंद भाऊजाईमधल्या या लढतीकडे अवघ्या राज्याचं लक्ष आहे. दरम्यान सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांनी प्रचाराचा नारळ फोडलाय. एकमेकींवर प्रत्यारोप सुरू झालेत. अजित पवारांनीही यामध्ये आता उडी मारली आहे. सुनेत्रा पवार यांच्यासाठी त्यांनी अनेक सभा सुरू केल्यात. आजच्या बारामतीमधल्या सभेत सुद्धा त्यांनी शरद पवार, सुप्रिया सुळे आणि त्यांच्या समर्थकांवर टीका केली आहे. मी 91ला तुम्ही मला खासदार केलं बाळासाहेब चंद्रराव देवकाते, आणि ते खासदार केल्यानंतर एकाचा जन्म झालाय आणि ती काल सांगतोय सगळ्या संस्था साहेबांनी काढल्या. म्हणजे आम्ही काय नुसतंच मी काय केलं? 31-32 वर्ष मी नुसतं शांत बसलो, काहीच मी केलं नाही. ही बारामती जी काही सुधारली ती इतरांच्याच मुळे सुधारली. अजितचा काडीचा संबंध नाही. ह्याचा कुठंतरी विचार करा. लोक भावनिक कसं करतात बघा. आता मी इथं बसलोय, सुनेत्रा उमेदवार म्हणून तिथं बसली, बाकीचे सगळे स्टेजवर बसलेत, अतिशय गर्दी झालेली आहे. अमेरिकेचा टाइम्सचा कोणतरी पत्रकार आलेले होते. मीडिया मोठा होता. नेमके पवारसाहेब तिथं वर बसलेले, पायापाशी सुप्रिया बसलेली, ह्या बाजूला रोहित आणि इथं युगेंद्र, अख्खं कुटुंब जवळ घेऊन बसले होते. बाबूराव तुम्ही इथं आहात, प्रकाशराव तुम्ही इथं आहात. कधी एकदा तरी एवढ्या सभा झाल्या असं जवळपास कोणी बसलो होतं का? मीडियाला अमेरिकेमध्ये देखील ते जावं की बघा कुटुंब कसं एक आहे. निवडून दिल्यानंतर माग जे 15 वर्षाच्या करता उमेदवार निवडून गेलेले होते त्यांच्या 5 वर्षाची प्रत्येक कारकिर्दीपेक्षा ह्यांची कारकीर्द जास्त उजवी असेल हे मी तुम्हाला करून दाखवीन. मी देवेंद्रजी, एकनाथराव, आम्ही पण दिल्लीमध्ये जाऊ, आम्ही मोदी साहेबांना सांगू. आता मी इकडे लक्ष म्हणजे आता हा निर्णय घेतल्यामुळं आता आमच्या मोदी साहेबांच्या पण ओळखी झाल्या, आमच्या अंबानी अडाणींच्या पण ओळखी झाल्या. पूर्वी आमच्या ओळखीच नसायच्या, आम्ही नुसतंच घासायचो. मोठी लोक यायची, आलो आलो आलो, ह्यांनी केलं आणि निघून जायची. राबणारा राहायचा तसाच. बोगदाही खांदायला पूर्वी वेळ लागायचा, आता ते मशीन जेवढा बोगदा खांदायचा तेवढा त्याचा घेर असतोय. आणि इकडनं मशीन सुरू करतात, तिकडनं सुरू करतात, मधी होल पाडतात, इकडून पुन्हा त्या होलला तिकडं, तिकडून इकडं. आम्ही आता मुंबईमध्ये कोस्टल रोड असेल तिथं काही बोगदे, आपल्या इतर ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे बोगदे. आता पुण्यावरून मुंबईला जाताना घाट आपल्याला वाचावा म्हणून पण बोगद्याचं काम एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात रस्ते विकास महामंडळ करतंय. मित्रांनो, ते शक्य आहे. माग वीर खांद्याला किती दिवस लागायचे? लोक म्हणायची घर बांधून बघा, वीर खांदून बघा आणि लग्न करून बघा. आता ही लांबडं भलं मोठं ते पोकल्यांचं थोबाड आणलं, कचा उलटतं. ते मला कचा मला नोटीसच आली आणि लगेचच वीर, लगेच. ही गोष्ट शंकरा जरा ऐक, त्याच्यामध्ये ही परिस्थिती आहे. माझी विनंती आहे की खरंच कुणी किती भावनिक, शेवटच्या सभेला पण भावनिक होती, कदाचित काही अश्रू डोळ्यात येतील काहींच्या. भावनिक होऊ नका. प्रपंचाचा प्रश्न आहे. ह्या आपल्या नीरा उजव्या डाव्या कालव्याचंही पाणी कमी झालेलं आहे, त्यालाही आपल्याला पाणी जास्त आणायचंय. आणि आम्ही विजयराव आणि देवेंद्रजी ह्या सगळ्यांनी जो निर्णय घेतलेला तो खूप चांगला घेतलेला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.